बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्या आई, बहीण प्रीतम मुंडे, भाऊ धनंजय मुंडे उपस्थित होते। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। लोकांनी माझं भाषण ऐकलं, लोकांना माझे नेते माहीत आहेत, त्यांना जिल्ह्याची परिस्थिती सुद्धा माहिती आहे, त्यामुळे आता फक्त लोकांचे आशीर्वाद घ्यायचे राहिले असल्याची प्रतिक्रिया बीडमधल्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी दिली। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या बोलत होत्या। बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी या गर्दीत फटाके फोडले। उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यानं इतर कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली। स्वतःचा बचाव करण्यासाठी यावेळी कार्यकर्त्यांची बराच वेळ पळापळ झाली। बीडमध्ये पंकजा मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यानंतर शहरातून अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। रॅली काढण्यात आली। यावेळी त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांनी गाण्यावर ठेका धरला। ताईला साथ द्या, विकासाला हात द्या, साहेबांची संघर्ष कन्या या गाण्यावर मुंडेंनी ठेका धरला। वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला। काँग्रेसचा हात सोडून उत्कर्षा रुपवते वंचित बहुजन आघाडीत आल्या आहेत, त्यामुळे शिर्डीत आघाडीची धाकधूक वाढली आहे। पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोठं शक्ती प्रदर्शनही केलं। जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी काँग्रेसचे नेते अमित देशमुख आणि राजेश टोपे उपस्थित होते। काळेंचा निवडणुकीत विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष असल्याचा दावा अमित देशमुखांनी केलाय।